पहिली बातमी उरणमधून अतिरेकी घुसल्याच्या संशयावरून उरणमध्ये कोम्बिंग ऑपरेशन काल सुरू करण्यात आलं होतं। ते कोम्बिंग ऑपरेशन सुरूच आहे। 6च्या 6 बातम्या। पहिली बातमी आपण पाहतोय, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। 30 तास उलटलेत, उरणमधल्या संशयितांचा शोध अजूनही सुरू आहे। उरण हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे। इथे JNPT आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट इथे आहे। ONGCचा मोठा प्रकल्प आहे। अनेक महत्त्वाची ठिकाणं मुंबई जवळच्या या किनाऱ्यावरती 30 तास उलटलेत, मात्र अजूनही हे ऑपरेशन सुरू आहे। नेव्ही असेल, या ठिकाणच्या तटरक्षक दलाच्या तुकड्या असतील, त्याचबरोबर स्थानिक पोलिसांच्या तुकड्या असतील, कमांडो असतील, हे सगळे या ठिकाणी कसून चौकशी करतायत। स्केच या संशयितांची देखील जारी करण्यात आली होती। मुंबईहून उरणला सागरी मार्गाने रोज शेकडो प्रवासी प्रवास करतात, मात्र या जलवाहतुकीच्या मार्गावरती सुरक्षेची कुठलीही उपाययोजना नाहीये। त्यामुळे या ठिकाणी नेहमीच पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी नागरिकांकडून होती। या जलवाहतूक मार्गावरती जाऊन माझे सहकारी कपिल राऊत यांनी इथल्या सागरी सुरक्षेबाबतीत घेतलेला आढावा, जो खूप महत्त्वाचा आहे, कारण दररोज मुंबई तिथून शेकडो बोटी येतात। पाहूया। उरणला येण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक रस्त्याने येणं आणि एक आहे जलवाहतूक। आपण आता जलवाहतुकीच्या इथे आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता, ही जी समोरची जी बिल्डिंग दिसत आहेत ती आहे मुंबई। मुंबईहून उरणला इथे जलवाहतुकीने आलो तर जवळपास 35 ते 40 मिनिटं फक्त लागतात, आणि जर बाय रोड आलो तर कमीत कमी 2.5 ते 3 तास लागतात। त्यामुळे सर्वच लोक ह्याच मार्गाचा अवलंब जास्त करतात। आपण त्या एका बोटीवर आलो आहोत आणि बघू शकता, इथून रोज 50 ते 60 बोटी येतात, जे पॅसेंजर बोटी असतात, आणि 50 ते 60 बोटी जातात। ज्या प्रकारे उरणला जो प्रकार झालेला आहे, 6 संशयित लोकांना पाहिलेला आहे। त्यामुळे इथे आता पोलिसांची गस्त वाढवण्याची गरज आहे। सध्या पोलिसांची गस्त आहे, पण ही कायमची गस्त ठेवण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केलेली आहे। तुम्ही बघू शकता, खूप मोठा असा हा समुद्र पट्टा आहे, लांब लांब जाणारा पट्टा आहे। इथून तुम्ही अलिबागला जाऊ शकता, इथून तुम्ही ठाण्याला जाऊ शकता, इथून तुम्ही मुंबईला जाऊ शकता। म्हणजे एकंदरीतच खूप महत्त्वाचा रस्ता आहे, आणि इथे सिक्युरिटी असणं, इथे सुरक्षा व्यवस्था असणं ही काळाची गरज आहे। का ज्या प्रकारे उरणला जो प्रकार झाला, हे प्रकार वारंवार होणार आहेत, आणि हे प्रकार होऊ नये यासाठी इथे सिक्युरिटी असण्याची मागणी इथल्या स्थानिकांनी केलेली आहे। या सर्वच घटनेनंतर उरणमध्ये असे अनेक ठिकाणं आहेत, तिथे आता पोलीस चौकी नेमणं किंवा पोलीस बंदोबस्त ठेवणं गरजेचं आहे। ज्या प्रकारे उरणला टार्गेट केलं जातं, ONGC आहे, JNPT सारखे प्रकल्प आहेत, त्यामुळे असे जे जलवाहतूक आहे तिथे पोलिसांनी खरंच बंदोबस्त ठेवणं गरजेचं आहे। मनीषसह कपिल राऊत, झी मीडिया, उरण। प्रेक्षक होय, अत्यंत महत्त्वाचा, विशेषतः 26/11 सारखा हल्ला, जो सागरी मार्गाने दहशतवादी मुंबईमध्ये आले आणि त्यांनी थैमान संपूर्ण मुंबईमध्ये घुसलं, तशाच आशयाच्या व्यक्तींवरती संशय उरणमध्ये व्यक्त केला गेला। हे दहशतवादी, संशयित दहशतवादी इथं शिरलेत। या बातमीनंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीवरच हायलाइट जारी करण्यात आला। मात्र 24 तास उलटले, शोध सुरू आहे, अजूनही या संशयितांबाबतीत कुठलीही माहिती कळत नाहीये। त्यामुळे सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकलाय। उरणच्या घटनेतलं गूढ कायम, संशयित दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू। 24 तास उलटले तरी दहशतवादी सापडेनात। पोलीस, नौदल, तटरक्षक दल अशा विविध गुप्तचर यंत्रणांची सध्या झोप उडाली आहे, कारण उरणमध्ये घातपाती कारवाया घडवण्यासाठी घुसलेल्या 4 कथित संशयित दहशतवाद्यांचा अद्यापही ठाव ठिकाणा लागलेला नाही। उरण एज्युकेशन सोसायटी शाळेच्या विद्यार्थ्यांनी 4 बंदूकधारी दहशतवाद्यांची माहिती पोलिसांना दिली। तेव्हा सुरू झालेलं सर्च ऑपरेशन आता कोकण किनारपट्टीवर वाढवण्यात आलंय। रायगड आणि सिंधुदुर्गातले किनारेही पोलिसांनी अक्षरशः पिंजून काढले आहेत। उरण परिसरात मरीन विभागानं गस्त वाढवली आहे। उरण मोरा परिसरात गस्तीसाठी 3 जादा टीम तैनात करण्यात आल्या आहेत। करंजा, बोरी, पिरवाडी या पॉइंटवर डोळ्यात तेल घालून पहारा दिला जातोय। आपण उरण भागातील बोकरविरा या नाक्यावर उभा आहे। इथून उरणची सुरुवात होते, हा स्टार्टिंग पॉईंट आहे। तुम्ही बघू शकता, मोठ्या प्रमाणात नाकामध्ये लागलेली आहे, आणि प्रत्येक बसची, प्रत्येक गाडीची तपासणी करत आहेत। खास करून आता बस आणि ST मध्येही पोलीस तपासणी करत आहेत। उरण परिसरात नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे। लागोपाठ दुसऱ्या दिवशी शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत। आज ही दुसऱ्या दिवशी उरणमधील शाळा तसेच कॉलेजेस बंद ठेवण्यात आलेले आहेत। आपण बघू शकता की उरणमधल्या सर्वच शाळा आणि कॉलेजेस सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेले आहेत। शाळेबाहेर बोर्ड लावण्यात आलेले आहेत की आज शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत। उरणच्या ज्या भागात संशयित दिसले तिथून अवघ्या 3 किलोमीटरवर करंजा गाव आहे। अनेक पॅसेंजर बोटी या किनाऱ्यावरून अलिबागच्या दिशेने जातात।
मात्र मंगळवारच्या अलर्ट नंतर इथं साधी सुरक्षा व्यवस्थाही तैनात केलेली नाही. मच्छीमार असल्यानंतर आम्हाला सिक्युरिटीची नेहमी गरज आहे. पोलीस चौकी कालावधापासून बंद आहे. ते कधी राऊंडला येतात नाही येतात, कधी येतात ते बाहेरचे बाहेरून जातात. पण जी खरी गरज आहे चौकीची, ती चौकीची तर हे आमच्याकडे काहीच नाही. इथून करंजावरून रेवस मार्गे आले जातात. तसेच कोकण किनारपट्टी इथून डायरेक्टली मुंबईला जाऊ शकतात, मुंबईवरून येऊ शकतात. तिथे पोलीस गस्त घालताना कुठे दिसत नाही. कालचा प्रकार दिसला, तुम्ही आता बघत असणार, इथे एकही पोलीस दिसत नाही. याला जबाबदार कोण? उरणमधले नागरिक सध्या दहशतीच्या सावटाखाली आहेत. सुरक्षा यंत्रणांनी संशयित दहशतवाद्यांना शोधण्यासाठी कंबर कसली आहे. पण जोपर्यंत त्यांचा सुगावा लागत नाही तोपर्यंत ही भीती कायम असणार आहे. स्वाती नाईकसह कपिल राऊत, झी मीडिया, उरण. आणि 6च्या बातम्यांमध्ये पुढच्या बातमीकडे बोलूया. उरीच्या हल्ल्यानंतर मनसेही आक्रमक झाली. पाकिस्तानी कलाकारांना मनसेनं इशारा दिलेला आहे. उरीमधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासात मायदेशी परत जावा, अन्यथा असाल तिथे घुसून मारू असा इशारा मनसेनं दिला. उरीमधल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झालेत. त्यानंतर देशभरात पाकिस्तानच्या विरोधात संतापाचं वातावरण आहे. हे कमी की काय म्हणून पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीरचा राग आळवला. या सगळ्यात पाकिस्तानच्या विरोधात देशवासियांच्या मनात प्रचंड रोष आहे. काही निर्माते आपल्या सिनेमांमध्ये या कलाकारांना काम करायला देतात, त्याचबरोबर काही गायक संगीतकारही भारतामध्ये काम करतात. या सगळ्याची मनसेनं नाराजी व्यक्त केली आणि एकही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही हे लोक काम करत असलेला. यामध्ये शाहरुख खानच्या रईस आणि करण जोहरच्या ऐ दिल मुश्किल या दोन्ही चित्रपटांना देखील मनसेनं इशारा दिला. इथे पाकिस्तानी कलाकारांना काम करायला देणार नाही आणि त्याच्यावरती जे निर्माते त्या पाकिस्तानी कलाकाराला घेऊन पिक्चर काढताय तो पिक्चर आम्ही होऊन देणार नाही. शूटिंग बंद करणार आणि रिलीज होऊन देणार नाही पिक्चर. आम्ही आज एक पत्रक काढून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेनी जे कोणी पाकिस्तानी कलाकार मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतायत, आम्ही एक पत्रक काढलेलं आहे की येत्या 48 तासामध्ये त्यांनी मुंबई सोडून, हा देश सोडून पाकिस्तानात चालतं व्हावं, अन्यथा मनसे आम्ही त्यांना चोप देऊ. पुढच्या बातमीकडे वळूयात. मराठवाड्यासह सर्व राज्यामध्ये परतीच्या पावसानं जोर धरलाय आणि याच संदर्भामधल्या आता आपण बातम्या पाहणार आहोत. बघूयात काय नेमकी या पावसाची परिस्थिती आहे. खरं तर गुड न्यूज आहे असंच म्हणायला लागेल. लातूरची दृश्य बघा. ज्या लातूरला आपण पाण्याच्या रेल्वे जाताना पाहिल्या, आता त्याच लातूरमध्ये जास्त पाण्यानं रेल्वे बंद पडायची वेळ आली आहे. लातूरकरांना हा सुखद धक्का आहे. लातूर जिल्हा गेल्या काही दिवसांपासून या पावसानं झोडपला जातो. तेरणा मांजरेला पूर आलाय. औराद शहाजनी दोन्ही नद्यांच्या संगमावर पाणी वाढलंय. यावेळी वांजरखेडा पुलावरून औराद शहाजनीकडे जाणाऱ्या एका ट्रॅक्टरला पाण्याचा अंदाज आला नाही. पुलाच्या मधोमध गेल्यावरती हा ट्रॅक्टर वाहून जायला लागला. यातले चौघही पोहता येत असल्यानं वाचले. मात्र एकूणच लातूरकर या पावसामुळे समाधानी आहेत. तेरणा नदीच्या तीरावरच्या किल्लारी, मदनसुरी, लिंबाळा, गोंजरगा, तगरखेडा या बंधाऱ्यांचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे तेरणेच्या पाणी पातळीत वाढ झाली. तर मसलगा प्रकल्प आणि धनेगाव बंधाऱ्यातूनही पाणी सोडल्यानं मांजरेला पूर आलाय. हलगी, तुगाव, औराद, वांजरखेडा इथल्या पुलांवरती पाणी आलेलं आहे. नदी पलीकडच्या गावांचा संपर्क तुटलाय. तर शहरात रात्रीपासून पुन्हा दमदार पाऊस आहे. अजून काही दिवस असाच पाऊस बरसणार असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पण नागरिकांनी मात्र या पावसामुळे आनंदच व्यक्त केला. तर दृश्य इकडे आता यानंतरची आपण पाहूयात बीडची. बीडमध्ये परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. बीडमध्ये अनेक दिवस या ठिकाणी पावसापासून लोक वंचित होते. बीडमध्ये आता मात्र रात्रभर पाऊस झाला. काल पावसामुळे वडवणीच्या इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या कुंडलिका धरणाचे 5 पैकी 4 दरवाजे उघडले. त्या धरणातून 10,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे बिंदुसरीला पूर आलाय. शहरातल्या पंचशील नगरात पाणी शिरलं होतं. माजलगाव असेल, परळी, वडणी या तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस आहे. 4 वर्षांमध्ये पहिल्यांदाच असा पाऊस आलाय. शहराला तळ्याचं रूप आलंय. त्रास होतोय पण या त्रासातही बीडकर खुश आहेत, कारण 4 वर्षांनी इतकं पाणी बीडला पाहायला मिळतंय. संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्रीपासून वीज पुरवठा खंडित होता. पाऊस सुरूच आहे, त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आले. पाटोदा तालुक्यातल्या जवळाला इथं नदीत एक जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्रिंबक केकान असं या 50 वर्षांच्या व्यक्तीचं नाव आहे. पण एकूणच या जाणाऱ्या पावसानं लातूरला चांगलाच हात दिलाय. व्यवस्थित पाऊस झालाय, त्यामुळं लातूरकर आनंदात आहे.
मराठवाड्यामधलं पुढचं गाव आपण पाहू, उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण जर आपण परिस्थिती पाहिली तर आत्ता या वर्षी अनेक वर्षांनंतर, जवळपास 3 वर्षांनंतर 4 वर्षांनंतर पावसानं दमदार आणि समाधानकारक हजेरी लावली. 2 दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याच्या 8ही तालुक्यांमध्ये उत्तम पाऊस झालाय. उस्मानाबाद तालुक्यात रात्री झालेल्या पावसामुळे या शहरांमध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. 4 वर्षांच्या दुष्काळानंतर पहिल्यांदाच नदीला पाणी आलंय. राजुरीच्या ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात प्रेक्षक हो पाण्याचं स्वागत केलंय. पाण्याचं स्वागत होतंय ढोल ताशांच्या गजरात. किती वाट पाहिली असेल लोकांनी आणि आलेला हा पाऊस किती आनंद घेऊन आलाय हे आपण पाहू शकतो. एखाद्या देवाची मिरवणूक काढावी किंवा एखादा लग्न सोहळा साजरा करावा तसा आनंद या ठिकाणी गावकऱ्यांनी साजरा केला. तर कोकणकडे वळूयात. मराठवाड्यानंतर आपण रत्नागिरीला जाऊ. बघतोय 2 दृश्य. जगबुडी नदीला पूर आलाय तर इकडे परशुराम घाटामध्ये दरड कोसळलेली. परतीच्या पावसानं कोकणातल्या उत्तर रत्नागिरीला चांगलंच झोडपलंय. काल दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे खेडमधल्या 3ही नद्यांना पूर आलेला दिसतोय. त्यामुळे पुराचं पाणी सध्या खेडच्या बाजारपेठेत घुसलेलं आहे. खेडच्या जगबुडी नदीला आलेल्या पुरानं जगबुडी मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलावरून पाणी जात होतं. त्यामुळे रात्रभर वाहतूक ठप्प झालेली होती. पहाटे पाणी कमी झालं मात्र पुलाच्या दोन्ही बाजूचे रेलिंग तुटलेत. आणि चौथी बातमी नगरमधून. ज्या कोपर्डीच्या प्रश्नाला मुख्यपणे हात घालत मराठा समाजानं राज्यभरात मोर्चे काढले ती कोपर्डीच्या जिल्ह्यात आहे. त्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील मराठा क्रांती मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रचंड मोठा मोर्चा निघाला आणि जनसागर उसळला होता. नगर शहरामध्ये अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती होती. लाखोंची गर्दी. आपण बघतोय जवळपास ही जी दृश्य आहेत कोपर्डीमधल्या पीडित मुलीचे नातेवाईक देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. मोर्चेकऱ्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आणि नजरेत न मावणारा जनसागर नगर जिल्ह्यात आज पाहायला मिळाला. संपूर्ण राज्यामध्येच आता ज्या संख्येनं मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत, मला असं वाटतं की या सगळ्या घटनेकडे एक सकारात्मक पद्धतीने पाहिलं पाहिजे. सर्वप्रथम पहिल्यापासूनच मी भूमिका मांडलेली आहे की हा जो मोर्चा निघतोय हा कोणत्या समाजाविरुद्ध नाही आहे, परंतु कोपर्डीची घटना जी घडली ही एवढी दुर्दैवी होती, म्हणजे मानवतेला काळिमा फासणारी घटना होती आणि त्याचा एक उद्रेक त्यानिमित्तानं संपूर्ण राज्यातील मराठा समाजाच्या भावना ज्या आपल्याला दिसतात आज त्याचं रूपांतर त्यातनं झालं. समाजाविरुद्ध हा मोर्चा नाहीये. आमचा मोर्चा आम्हाला हक्क मिळावा म्हणून आहे की एक छोटीशी जरी घटना झाली तरी ॲट्रॉसिटीची धमकी देऊन मराठ्यांना मागं पाडलं जातं. मग आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की तुम्ही असे काहीतरी बदल घडवून आणा त्या न्यायामध्ये ॲट्रॉसिटीच्या. मोर्चात सहभागी होऊन आमचं हाच हेतू होता की आम्हाला समाजासाठी जे काही करता येईल. आता हा टाईम आलाय की आम्हाला आमच्या मराठा समाजासाठी काहीतरी करायचंय आणि या मोर्चाच्या थ्रू आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो. मोर्चातल्या सर्व मागण्या या अतिशय रास्त होत्या आणि प्रथमतः आजच्या मुली या सुरक्षित नाही. ते कोणतीही जाती धर्माची स्त्री असो ती सुरक्षित नाही. त्या मुलींचं संरक्षण झालं पाहिजे ही आजच्या मोर्चातली महत्त्वाची मागणी होती. 5वी बातमी. कानपुरात सुरू असलेल्या 500व्या टेस्ट बद्दलची. कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळावर पावसानं पाणी फेरले. तत्पूर्वी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारताला चोख प्रत्युत्तर दिलंय. ऐतिहासिक 500व्या कसोटीत भारताचा पहिला डाव 318 धावांमध्ये संपुष्टात आला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात जाडेजा आणि यादव या फलंदाजांनी केली. उमेश यादव 9 धावांवर बाद झाला तर रवींद्र जाडेजा 42 धावांवर नाबाद राहिला. त्यानंतर फलंदाजी करता मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर मार्टिन गप्टिलला उमेश यादवनं माघारी पाठवलं. त्यानंतर मात्र भारतीय गोलंदाजी यावेळी पावसानं खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी विल्यमसन 65 आणि टॉम लॅथम 56 धावांवर खेळत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.